सांगाल बिंदास राहा. अरे हो पण मग हिने इथून हल्लं तर देईन ना ऑर्डर. जा ना बाई. हो हो सर. ठीक आहे थँक्यू थँक्यू. चला. नाही नाही नको, आम्ही घेऊन जाऊ. अहो राहू दे, मी येतो ना. नाही नको, खरंच तुम्ही आधीच मार्केटमध्ये खूप मदत केली आहे माझी. नको अहो राहू दे, असं काही नाही म्हणजे. खरंच नको, आम्ही करू मॅनेज. थँक्यू. नक्की. हो थँक्यू. निघी चल. चला काका, येतो मी. ए येतो काय येतो बाबा, तू महत्वाचा आहेस इथे पार्टीमध्ये, कळलं ना यार. असं करू नकोस. ये चल. कपडे बदलून येतो. हा हा चल, लवकर ये लवकर ये. आलो आलो, तुमच्या मदतीला येतो. ओ बघतीयस ना, आपल्या लाडक्या जिजूंनीच तिचं नाव सजेस्ट केलंय. नाही म्हणजे असं नको व्हायला, सवत माझी लाडाची. शट अप. या प्रकरणाच्या मुळाशी मला जायलाच पाहिजे. उचलला नाहीये अजून. हा ग, कशी आहेस? मला वाटलंच होतं तू मला फोन करणार म्हणजे करणार. हा किती क्यूट आहात तुम्ही समीरची आई. कसं मनातलं ओळखता हा? हो की नाही? मग बऱ्याचदा तुझ्या आणि माझ्या मनात ना एकच गोष्ट असते. हो की नाही? सांग मला. एक्झॅक्टली. बरं आहे का, मी चाळीत कोणालाच बोलवलेलं नाहीये, पण तुम्हाला बोलवते. हा, इट्स माय बर्थडे टुडे आणि आज बर्थडे पार्टी आहे. तुम्ही यायचंय. हो तर आणि ऐका, सगळ्यांनी यायचंय. स्पेशली कॉल केलाय, स्पेशल इन्व्हिटेशन समजा. अगं तू एवढ्या प्रेमाने बोलवतेस तर यायलाच पाहिजे ना. तुझ्या शब्दाचा मान ठेवणार नाही का मी. चल भेटू मग पार्टीत. ओके, सी या. बाय बाय. जोपर्यंत माझं आणि समीरचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत या म्हातारीला मला बेअर करावा लागणार आहे. एकदा का माझं टार्गेट अचीव्ह झालं ना, राजसी वेट समीर, की मग ही म्हातारी गेली. आई तुला खरंच आमंत्रण आलंय? मग येणारच होतं, तेही जिच्यासाठी पार्टी आहे तिच्याकडून. उगाच नाही बोलले तुझी आई तुझ्यापेक्षा हुशार आहे म्हणून. आता की नाही भर पार्टीत अशी मिरवते की नाही तू बघच. एक खास आमंत्रण आलंय माझ्या होणाऱ्या सुनेकडून. सून? आई काय बोलतेस तू? ती राजसी तुझी सून? अरे तिचा फोन आला. आई आई आई, उगाच कुठल्याही भ्रमात राहू नकोस. मी काही भ्रमात वगैरे नाहीये रे. आणि त्या भडकमकराच्या मुलीला तू आवडतोस हे तुलाही चांगलं माहितीये. नुसता पिंगा घालत असते जे होती. अगं पण माझ्या मनात तिच्याबद्दल काही नाहीये ना. शिवाय आपण कुठे, ते कुठे. भडकमकर काका मालक आहेत चाळीचे, श्रीमंत आहेत. आता प्रेमानं बोलतात ते माझ्याशी, आपुलकीनं चौकशीही करतात. मग अगं पण म्हणून काय जावई करून घेतील का आई? त्यांच्या लेखी मी फक्त एक चांगला मुलगा आहे. मला जावई वगैरे करायचा विचार त्यांच्या मनातही येणार नाही. आणि तेच बरोबर आहे. आणि आपण अंथरूण बघून पाय पसरावेत. टॉवेल कुठे? आई ना जरा डोळ्यांपेक्षा जास्तच मोठी स्वप्न बघते. आई तू ना जरा भानावर या, आता अडकवून पडशील. तू गप. पण समीर, तू ना तुझ्या बापासारखा विचार करायला लागलायस. ते असा छोटा विचार करशील ना तर खुराड्यात राहशील रे कायमचा. अगं पण माणसानी स्वप्न बघताना आपल्या मर्यादा ओळखायला नको का? माझ्या वाट्याचं जे आहे, माझ्या कुवतीनुसार मला जे मिळायला हवं ते मिळतंय मला, आणि मी खुश आहे त्यामध्ये. आणि मुख्य म्हणजे त्या राजसीमध्ये मला काडीचाही रस नाही. आणि मी तुला सांगतो, तिला माझ्याबद्दल जे काही वाटतं त्याला तू उगाच हवा देऊ नकोस. आणि नसती स्वप्न बघू नकोस. हे काय लाईट चालू आहे? आता मी गेले होते ना. अवघड आहे. तू काही म्हण रे, श्रीमंत घरातली मुलगीच येणार माझ्या या घरात सून म्हणून. आणि ती राजसी तुझ्या प्रेमात वेडी आहे, वेडी. ही अशी सुवर्ण संधी सोडायला मी तुझ्यासारखी मूर्ख नाहीये रे. राहू दे. आला मोठा शाणा.
मस्त आहे ना सी कमाल आहे ना तिथे दिलं सगळ्यांना